नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। त्र्यंबकेश्वर दिनांक 7 जुलै परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे 100 स्वयंसेवकाची टीम तैनात करण्यात आली आहे। यावेळी नागरिक व भाविकांना विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच नदी, ओढे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। अतिवृष्टीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाचे आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे। त्यामुळे भाविकांनी मंदिराकडे येऊ नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वयंसेवक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असेही आवाहन करण्यात आले आहे। आपल्याकडे लोकल गाड्या आहेत का सगळी हो एकदम जोरात किती कार्यकर्ते आपले सगळे म्हणजे व्हीलचेअर बसून स्ट्रेचर लाईफ जॉकेट पूर्ण पण ट्रेन टायर ट्यूब मुलं म्हणजे मग मुलं म्हणजे मग हे सगळे ट्रेन आहे सर 2002 पासून काम करणारे कमीत कमी 100 मुलं अच्छा मागच्या कुंभात गाडी गेली लोकांना खाली आपल्या हॉल जवळ आहे ऑलरेडी तिथं काही लोक आणले जेवढे येतील ते करतो सर भाऊ 40 जण आपल्या इथे 8-10 संडास बाथरूम माझ्याकडे भाऊ एकाच ठिकाणी हो कलेक्टर साहेब आपल्या पण गाड्या